सगळ्यात महत्वाचं चर्चा जी आहे मराठा समाजाला आरक्षणाच्या विषयी आहे। मग ती 10%, 11%, 12%, 13%चे काय असेल ते, परंतु याच्या आधीही मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं होतं। मग पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार असेल, देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार असेल, आणि या सगळ्या आरक्षणाच्या आधीचा गायकवाड आयोग होता, आताचा सुकरे आयोग आहे। मग जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे त्याची भूमिका काय? आणि या सगळ्याच्यात असं वाटतं की राज्य सरकार जे आहे एक निवडणुकीच्या हेतून या सगळ्या भूमिका घेते की काय, अशा प्रकारची शंका मनात निर्माण होते। परंतु सगळ्या बाबी सुस्पष्टपणे सभागृहात हा अहवाल आल्यानंतर आणि सरकारचं विधेयक नेमकं काय आहे हे बघितल्यानंतर कळेल। परंतु मला तरी आताच्या घडीला हे लबाडाच्या घरचं आमंत्रण मराठा समाजाला वाटतं। मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक करण्याचा हा प्रकार आता लक्षात येतोय। खरं तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर संसदेनं 50%च्या वर आरक्षण देण्याचा कायदा केला पाहिजे, आणि त्यानंतर जर आरक्षण दिलं तर ते टिकू शकेल असं वाटतं। हे पहा, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी मराठा समाजाला वेठी धरायचं का, हा एक प्रश्न आहे। एवढा कोट्यवधी संख्येनं असलेला मराठा समाज त्याच्या भावनेशी खेळायचं का, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे। स्वतःचा शब्द पाळायचा आणि करा ना, तुम्ही हे करून शिफारस करा। आपल्या विधिमंडळानं ठराव करून लोकसभेला, राज्यसभेला विनंती करा, संसदेला विनंती करा, केंद्राला विनंती करा की आमच्या राज्यामध्ये असं मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर घेऊन जा, काय हरकत नाही। अशा या भूमिकेला सुद्धा आमचा पाठिंबा राहील। नाही, मला असं वाटतं ओबीसी नेत्यांनी विरोध करणं किंवा मराठा नेत्यांनी सपोर्ट करणं, या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतात। जे ते ज्याची त्याची भूमिका घेत असेल, परंतु ही भूमिका आम्ही सुद्धा सातत्यानं मांडलेली आहे की कोणत्याही प्रकारे ओबीसीचं आरक्षण कमी न होता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। त्याला एकमेव पर्याय आहे संसदेनं कायदा करणं। मी सांगितलं की आत्ताच्या घडीलाच कायदा आहे, 50%च्या वर आरक्षण द्यायचं असेल तर त्याचा अधिकार केंद्राला आहे, संसदेला आहे, राज्याला नाही। त्यामुळे या भूमिका सुस्पष्ट व्हाव्या। नेमकं किती टक्क्यापर्यंत आरक्षण भेटेल असं तुम्हाला वाटतंय? नाही, जे काही मागच्या वेळेस 13% होतं आता तसंच त्याच पद्धतीनं थोडंसं मागे पुढे होईल, परंतु हे कोणत्या आधारावर टक्के ठेवले जाईल हा एक प्रश्न आहे। कारण मागच्या गायकवाड आयोगाचा अहवाल, आताचा सुकरे आयोगाचा अहवाल, 2 वर्षात 3 वर्षात कशा पद्धतीने याच्यामध्ये फरक आला, कशा पद्धतीने आला, मला वाटतं हेही कोणी ना कोणी लोक बघणार, आणि याच्यात जर मला वाटतं काही डिफरन्स आला तर निश्चित लोक असतातच इकडे तिकडे चॅलेंज करणार। हिंदी में जानना चाहेंगे, स्पेशल सेशन रखा गया मराठा आरक्षण के लिए जो स्पेशल सेशन रखा गया है, आरक्षण का तो हम स्वागत करेंगे, लेकिन ये आरक्षण कायम रहना चाहिए। इसके पहले भी नारायण राणे समिति के माध्यम से आरक्षण दिया गया था कि पृथ्वीराज चौहान जी का सरकार था, बाद में देवेंद्र जी फडणवीस का सरकार था, उसमें भी आरक्षण दिया गया था। लेकिन ये जो रिजर्वेशन है इसको चैलेंज किया गया, और रिजर्वेशन के बारे में सुस्पष्ट अपना कायदा है, लॉ है कि 50% के ऊपर अगर आरक्षण देना है तो वो अधिकार केंद्र को है, और अगर वो केंद्र को अधिकार होगा तो राज्य सरकार 50% के ऊपर आरक्षण किस प्रकार लेके जाएगी, ये देखना मैं समझता हूँ। अब हम देखना चाहते हैं और बाद में इसमें और भूमिका विस्तार से रखेंगे। आज विशेष अधिवेशन आहे, खरं तर महत्त्वाचा दिवस आहे राज्याच्या दृष्टीने, आणि या अधिवेशनाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित राहतील उद्धवजी पण राहतील, उद्धवजी ठाकरे साहेब राहतील, आदित्यजी ठाकरे साहेब राहतील। काय इलेक्शन को लेके इस तरह से किया जा रहा है स्टेट गवर्नमेंट, जो मराठा कमेटी, बिल्कुल वैसा किया जाए। तीसरी बार हो रहा है ना मराठा समाज को आरक्षण के बारे में, 2 बार गया है। इनकी सरकार थी, इन्होंने ही किया था, इन्होंने आयोग किया था, अभी भी इन्होंने आयोग किया, तो अभी इसमें क्या बड़ा बदलाव हुआ? हम कहते हैं कि
पार्लियामेंट में इसमें सब कुछ अगुवाई करने की जरूरत है। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।